काळ घातला जोडली तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत शरीर वज्राईसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत रामाच्या सेवका व रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत श्री संताची या माता चरणा विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आणि कसं आवाज एकदम प्लेन आवाज चांगला मस्तक माझा पायावरी आवाज करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विठाल तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग महाराष्ट्राचे लाडके संत लाडक्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा या करता आपल्या संसाराची राखण करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा उत्कृष्ट असा दिलक्या पद्धतीचा शनिवारी या सदराखालील अभंग नैमित्तिक स्वरूपाच्या अभंगातून तुकोबाराय हनुमंतरायाला दंडवत करून शरण जातात विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी भागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिजोरी आणि यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप वर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपले हे थेरवडी नावाचं गाव आणि या थेरवडी नावाच्या गावामध्ये भगवान श्री बजरंगबलीच्या अर्थात पवन सुत हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये त्यांच्या प्रत्येक पौर्णिमेला मासिक पौर्णिमेच्या निमित्तानं 2014 पासून 2025 पर्यंत अविरतपणे सुरू असणारा हा अखंड या एक दिवसीय पौर्णिमेचा कार्यक्रम आणि त्या पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता ही होळीची पौर्णिमा म्हणायची कोणती पौर्णिमा होळीची बोंबलाची पौर्णिमा आणि या होळीच्या पौर्णिमेच्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा सर्व जे सेवकेरी आहे 9-10 तरुण मंडळी आहेत त्या सर्व तरुणांच्या प्रेमाखातर आमच्या सुनील महाराजांनी जवळजवळ याला श्रावण महिन्यात तारीख देऊन ठेवली श्रावण महिन्यात जवळजवळ 7-8 महिने झालं त्यांनी सेवेचं निमंत्रण माझ्या पोस्ट केलं आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहेत देव चांगला आहे गायक तसेच परिसरातली सर्व जाणकार गुणवान गायक मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत वाजवून बी तसाच आहे ऐकणारे गाड्या बटाटे टकाटका बघायला लागले आता मीच आवाज बसून आलो येतात सगळ्यात महत्वाचं बरोबर आहे का नाही म्हणजे परिस्थितीत येण्यासारखी नव्हती पण आता सुनील महाराजांना वाटत की दुसरीकडे चांगलं खळं आलं गेली का काय असा माणसाला
भ्रम येऊ शकतो ना, येऊ शकत नाही कसा. त्याच्यामुळं आपल्यात आपली तरी जातारी नको, लोकात पुन्हा पिकाय कापायला पण आपल्या वारकरी जातीतल्या माणसाबरोबर तरी जातारी व्हायला नको, त्यांना पण काही वेगळं वाटायला नको म्हणून मी आवर्जून उपस्थित आहे. जशी जमेल अशी वेळी आपली पुष्पांजली प्रभू चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करायचा. रोज जवळजवळ 3-4 कार्यक्रम जवळजवळ चालूच आहे. त्याच्यामुळं कसं आहे, तसा माझा आवाज बसत नाही कधी, पण ती गार पाण्यानं झटका दिला. लक्षात येणं कीर्तन संपलं, तहानाचे हे लागली, तहानाच्या भावामध्ये बाटली उचलली, ती कार्यकर्त्यांनी ती गार आणून ठेवलेली गटा 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 पिळू, ती गटा गटाचा आवाज गेला. पण आता जसं जमल तसं चिंतातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा दिलक्या पद्धतीचा हनुमंतरायांचं वर्णन करणार आपण. कसं आहे, हनुमंतराय ही दैवतच असलं दैवत आहे. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ, म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ असणारे हनुमंत आहे. कशामध्ये? बुद्धिमत्ते. जात बघितली तर माकडाची, जात म्हणजे माकडाची, पण जातीचा विशेष नसतो. वारकरी संप्रदायाचं पहिलं तत्व, संप्रदायामध्ये ज्यानं प्रवेश केला त्याचं पहिलं तत्व काय? यातायाती धर्म कमी ऐका येत असेल पण बारीक ऐका. वारकरी संप्रदायात ज्यानं प्रवेश केला, संप्रदायातली पहिली पायरी जी अजून ऐका, माळ घालायच्या अगोदरची पायरी म्हणजे ही पायरी. कळायला लागली का नाही? कळायला नाही तर आमची मेहणी चांगली बोलतील तिचं कीर्तन ठेवा, तू का बिघडला असतात. आमच्या पाहुण्याचं कीर्तन पण आमचा साडू चांगला गायक आहे, मग रविवारी बोलू साडू चांगला गायक आहे. पाहुण्या संप्रदाय चालत नाही. संप्रदायात आमचा पाहुणा, आमचा मेहमान, आमची मेहुणी तिची कीर्तन नाही. संप्रदायात जात कोणती महत्वाचं नाही. त्यामुळे संतानाही जाती दृष्टांत दिला. शिंपल्यातून उमटे मोठी, अगदी शिंपला असतो. कुठं असतो शिंपला? नदीला, समुद्राला, वाळू मध्येच की. कुठं? वाळू. मला गेलं तर एवढंच असते, पण एखादा शिंपला असा असतो की त्याच्यातून काय निघतो? मोठी निघतो. मग तुमची जात कोणती याला किंमत नाही. तुका म्हणे नाही जाती सगळं
ज्याचं नाव तो धन्य. बरोबर आहे काय? धन्य जगी तोची एक कसं लागले का? तुमची जात कोणती? तुमची जात कोणती याला किंमत नाही. तुमचा धर्म कोणता याला किंमत नाही. मला जाणवरची भलं ते या जाती जन्मावे भजी जे का विरोधावे परी भक्त का वैरिया व्हावे माझी. भक्त व्हा नाही तर वैरी व्हा पण माझा व्हा. वरी देहाचे निनावे पशुचीही नावो. पशुवादी एवढी प्राप्त झाली हरकत नाही. सरळ सरळ काय उत्तम त्यायाती जेवढ्या जेवढ्या जाती बघा देवाला शरण गेल्या त्या जाती धरली. मग मुसलमान का असा कोण असा भजनाचा नाद आहे. गावठी भाषेत बोलायचं तर भजनाचा जोर आहे. सगळ्या कीर्तनकार भजनाचा नाद मला आहे. म्हणजे भजन नसलं तर कीर्तनाला किंमत नाही. पण आता माझा आवाज बसल्यामुळं आता दुसऱ्याच्या खांद्यावर जू द्यावा लागायला लागले. कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नाही जाण विष्णुदास. मुसलमानाचा असू द्या, माळाचा असू द्या, कुंड्याचा असू द्या, कोण्याने जातीतला असू द्या, संताला जात नाही. किंवा थोडक्यात देवापर्यंत जायचं असेल तर देव जातीचा विचार करीत उच्च नीच काही म्हणजे आपला मुद्दा संप्रदाय जातीपातीचा नाही. पण संप्रदायातल्या बऱ्याच जातीचा लई नाव लई बारीक कळायला लागले का नाही. दुसरे बी शब्द आहेत माझ्याकडे पण बारीकच म्हणायला लागलो. बाकी नावच म्हणायला लई नाद आहेत ना बारीक. ह्यांच्या जातीचा आहे, फलाण्या जातीचा आहे. बरोबर आहे का नाही. पण संप्रदायाची पहिली पायरी जात महत्वाची. महत्वाची का जात सांग नाही नाही. यारे यारे याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. सकळ अशी येते आणि कलियुगी उद्धार कोणती जात आहे महत्वाची. आता हे हा जात कोणती माकडाची जात कोणती वानर माकड एकच नाथ महाराज सांगतात. येऊन जन्मला मरकट पण तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंते मनावया कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे. असा कोण पापी की हनुमंताला कनिष्ठ म्हणेल का सांगा बरोबर नाही. माणसं वानराचे काय वानराचे काय वानरा हाती लंका जीवावर मिळवली. बोलत कुणाच्या जीवावर
वानराचे जेवण. आता ह्यातला घोळ माहित नसेल तुम्हाला, ह्याचा लय मोठा गोळ आहे, पण आता माझा आवाज निघा नाही तर हे गोळ काय तुम्हाला कळायला लागलंय का? मग कळायलंय का? आम्हाला काय आता बोर व्हायला नाही तर चहा सांगतो. ह्याचा गोळ मोठा आहे, सांगू का तेवढं ऐकायचं का तुम्हाला? हा बघा कसं ताईट बसा गेली अंगाकडे नीट बसा. लंका कोणाच्या बळावर मिळवली? बोला कोणाच्या बळावर? इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. लंका कोणाच्या जेव्हा मिळवली? वानराच्या. बरोबर आहे का? हे छान लहान पोरं मला एक त्रास होतो लहान पोरं. लंका वानराच्या जेव्हा मिळवली. मग मला एकच सांगायचंय, रामाला लंका मिळवणं जड होतं का? बोला की नाही, काहीच जड नव्हतं. मग नळ होता, निळ होता, जामवंत होता, पण पहिली निवड कुणाची केली होती? बोला की हनुमंतरायाची. का केली होती माहिती का? लंका हनुमंताची. काय रावणाची म्हणून प्रसिद्ध हो तुम्हाला बरोबर माहित असेल, पण लंका हनुमंताची. कुणाची लंका? माहिती कस काय नाही माहिती, बरोबर आहे का? सांगतो ऐका. हनुमंतराय हा अवतार कुणाचा आहे? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी तुका मनेरू तो अवतार माहिती रुद्र अवतार 11वा कितवा 11वा अवतार आहे भगवान शंकराचा. भाव हनुमंत आहे. कळायला लागतंय का नाही? कळलं हा सरळ सरळ किंवा काय की बाकी काहीच बघायचं नाही. त्या वशिष्ठाने यज्ञ केला. कुणी? वशिष्ठाने. आणि वशिष्ठाने यज्ञ भगवान प्रगट झाले, त्यातला भाग एक कुणी शिवला. पिंडधारीने झडपिला आणि अंजनीने तो शेविला. पण अंजनीच्या तपासा अंजनीच्या तपासाठी कोण आले? महारुद्र आले कोटी. आणि महारुद्र म्हणजे मी मोकार करू महारुद्र म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकर बरोबर. आणि त्यांचा हे अवतार किती अवतार आहे? 11वा. पण ही कळलं महाराज, पण लंका हनुमंताची ह्याचा मिळणार म्हणा. सांगतो की काय झालं? देह हे काळाचे, धन ती कुबीर जी होता ना, कुबीर, ती कुबीर भगवान शंकराचा भक्त होता. आणि भगवान शंकरांना गुणनिधी नाव होतं. तिचं मुळात नाव काय होतं? त्याचं शिवपुराण त्याचा फार सुंदर इतिहास आहे. गुणनिधी. त्या गुणनिधीनं महादेवाची भक्ती केली. ती इतिहास मोठ्या गुणनिधीचा. महादेवाची भक्ती केली आणि महादेवाच्या भक्तीचा परिणाम असा झाला. इकडे बघा, भगवान शंकर भोळे बाबा प्रसन्न झाले. प्रसन्न झाले कुणाला? त्या गुणनिधीला. बोल काय पाहिजे? मला पैशाची नाही, मला हौस आहे. पैशाचाच मालक तुला करतो म्हणले. त्या गुणनिधीला कुबेर पद प्राप्त करून दिलं. काय दिलं? कुबेर. कुबेरच त्याला केलं. म्हणजे जगात जेवढा बी पैसा त्याचा मालक कोण आहे? कुबेर आहे. आपलं म्हणलं की आता धन कुबेराचे. कुबेर हा पैसा
आयुष्याचा मान. आता कसं असते, कृतज्ञता थोडी जाणली पाहिजे. काय जाणली पाहिजे? कृतज्ञता. एखाद्यानं आपल्या पोरीच्या लग्नात 10,000ची मदत केली तर आपली त्याची परिस्थिती खालावली, त्याच्या पोरीचं लग्न आलं, आपलं बरं आहे तर आपण त्याला मदत करणं गरजेचं आहे का नाही? सहज आहे. कृतज्ञता म्हणते त्याला, कृतज्ञता. ऐकायला का कृतज्ञता म्हणते त्याला, कृतज्ञता. आणि ती जाणली पाहिजे. ती काय केली पाहिजे? जाणायला पाहिजे. तुम्ही बोलत चला सहकार्य होईल. जाणायला पाहिजे. कुबीराने काय विचार केला? कुबीर म्हणला आपल्याला कोणामुळे मिळाले हे, तिथंच न्यायचं नाही. तिथं कुबीर म्हणला आपल्याला कोणामुळे मिळाले, कोणामुळे मिळाले हे बोल जाणार. आपल्याला कुबीर पद कोणामुळे मिळालं? महादेवामुळे. तीच म्हणायची, दुसरं काय? महादेवामुळे. कोणामुळे मिळालं? महादेवामुळे. मग आपण कृतज्ञता जाणावी म्हणून काय केलं? सोन्याची नगरी तयार केली. सोन्याची नगरी, तिचं नाव लंका. सोन्याची नगरी तयार केली. आणि भगवान शंकर एरवी मसन वाटेतच राहतात म्हणले, त्यांना घर बांधून देऊ. आणि पैशाला कमी नसल्यामुळे कशाचं बांधलं? बोला की सोन्याचं बांधलं. काय बाबा असं काय? सोन्याचं काय त्याचं माझं काय असं काय भांडण बी नाही. असं काय मुद्दाम तर करायला नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? मोसम धरी नाही पहिलंच, आताशी झालाय. बरोबर आहे का नाही? काय म्हणला कुबीर? म्हणला आपल्याला कुणामुळे मिळालंय धन? कुणामुळे मिळालंय? महादेवामुळे. त्याच्यामुळे त्यांना घर बांधून देऊ आपण राहायला. नगरीची निर्माण केली लंका. आणि ती लंका कुणाला दिली? महादेवाला दिली. कुणाला दिली? म्हणले ह्याच्यात तुम्ही राहा, एरी मसन वाटेतच राहता तुम्ही, इथं राहा. महादेव म्हणले ठीक आहे, पण मी असा राहणार नाही. म्हणले की वास्तुशांती करावं लागेल. म्हणजे ब्राह्मण, त्या काळातला प्रसिद्ध ब्राह्मण रावण. कळायला लागलं का नाही? रावणाला वास्तुशांतीला 1 महिना 13 दिवस वास्तुशांती चालली. असं शिवपुराणात वर्णन आहे. 1 महिना घर नव्हतं ना, ते नगरी होती. नगरी, प्रत्येक घराची वेगळी वास्तुशांती. आणि मग म्हणजे बोला दक्षिणा रावण म्हणला देतान का? रावण आपल्या गाठीचा. अजून बी त्याची बावकीतले लोक आहेतच. लक्षात द्यायला. हा, भाजणी यायची असते, भाजणी यायची. विठाला गावागावात ही 4-2 मिनिटेतच का नाही सांगा बरं. खालीवरीचा नाद केला असतेच ना महाराज. बारीक नाद असते ती. माझं काही नाही म्हणायचं, काड्याकडे चालायचं. लक्षात द्यायला. असले सुनील नाद आहेत का नाही काही लोकाला? लय नाद आहेत ना बारीक म्हणा, लय नाद बारीक. इकडे बैठक बसली की ते साते महाराजांचं कीर्तन नको आपल्याला, तरी तारीख नाही घ्यायची. आणि लोक म्हणजे हा नाही तर नाही. सुनील बाबा म्हणजे हा नग त्याची नग की उठायचं ती फोन करायचं. सुनील बाबा टाळली तुमची तारीख. असली नाद आहे काही करायला लागलंय का नाही करायला लागलं? बारीक नाद आहे कैला. रावण बातल्या गाठीचा ना. कसल्या गाठीचा? रावण आपल्या गाठीचा. शेवटी ब्राह्मण पण राक्षस ना. भगवान शंकर बोला, बोल काय पाहिजे? दक्षिणा देताल का? हा देतो की म्हणला. मग ज्याची वास्तुशांती केली ती बांगलात मला देऊन टाका. दिलेला शब्द महादेवानं पाळा. लंका रावणाला देऊन टाकली. कोणाला देऊन टाकली? रावणाला देऊन टाकली. रावणाला लंका दिली. विष्णू ब्रह्मदेव सगळेच भगवान शंकराचे. काही डोक्याचा भार आहे का नाही? ज्याच्यात राहायचं तीच देत असतात का? आणि तुला काय नाही? गेलो बोलून बोलला. पण भगवान शंकर जेवढा भोळा आहे तेवढा चॅप्टर आहे. ती काही गावला नाही. लक्ष द्यायला लागले. भगवान शंकरानं सांगितलं आता मी ह्याला दिली. 1 नाही 1 दिवस मीच महागारी देतो. पडायला लागलोय का नाही? ह्यानं मागितून घेतली का? चॅप्टरपणाला घेतली ना. 1 दिवस ह्याची रात केल्याशिवाय राहणार नाही. केली का नाही?
कुणाचा अवतार? शंकराचा. मग जन दिली त्यानं झाली. मग ध्यानात ठेवा, देव देतो मी आणि देव घेतो मी, ध्यानात ठेवा. लक्ष द्यायला लागले. त्याच्यावर लई उदा मादा करायचा नाही. जरा मांडी आड करून खायचं. विठ्ठल स्कॉर्पिओ घे, फलादी गाडी घे. कारण आता काय करी, मांडी आड करावं लागतंय. देव नेतोय लागलंय का नाही? दाखवायचं नसतंय, दाखवायचं असतंय काय? दाखवायचंच नाही महाराज. कशाला दाखवायचं? थोडस जरा पडवून खावं लागतंय. आपल्या भाषेत बोलू का? ए बाबा, नगर लोकांच्या डोळ्यावर यायचं. कळलं नाही? कळलं? कुठे यायचं नाही? डोळ्यावर. पण लंका हनुमंताने दिली मी महादेवानं आणि महागारी हनुमंताच्या रूपात घेतली मी. म्हणजे हनुमंतराय हा भगवान शिवजीचा अवतार आहे. आणि शिवजीने कशावर विजय मिळवलेला माहिती का तुम्हाला? तू सांग म्हणा, पैसे तुला रान बोटाईला देऊ नको म्हणा. बरोबर आहे का नाही? हा, कसं असतंय, लय अवघड आहे. महादेवाचं नाव जरी घेतलं बाबा, नाव बी नुसतं नाव बी घेतलं तरी वाच्य वदता शिवाना. कामावर विजय मिळवणारा भगवान शंकर. कशावर? कारण कामानं स्तुती कोणाला दिली, पण त्या कामावर सुद्धा ज्या वेळेला महादेवाला समाधी लागली, सती जळून बसली. सती काय झाली? जळून बसून झाली. आणि भस्म झाल्याच्या नंतर महादेवानं तांडव केलं. सगळ्यांनी शांत केलं. महादेव समाधीला बसले. बरोबर आहे का नाही? महादेव समाधीला बसले आणि समाधीला बसल्याच्या नंतर 87,000 वर्ष समाधीचे. किती वर्ष? 87. शिवपुराणातले 87,000 वर्ष समाधी चालली. आणि समाधी चालल्याच्या नंतर मग काय झालं? त्याच काळात तारकासूर नावाचा एक राक्षस मातला होता. कोणता? सगळे देव त्याला मारायला गेले. मरणच गेला ना तारकासूर. नारद आले भविष्य बघायचं. म्हणजे भविष्य बघायचं. नारदानं भविष्य बघितलं. म्हणले ह्याला मरण आहे, पण कोण्या देवाच्या हातात नाही, महादेवाच्या पोराच्या हातात. म्हणजे आधी देव आपले हे कार्तिक स्वामीच्या म्हणले महादेवाच्या पोराला. आम्हाला कधी महादेवाची समाधी आवड झाली. म्हणजे ती मोडायची, पोरगी बघायची, लग्न करायचं, पुन्हा पोरग व्हायचं. पण पुन्हा पोरगी होती का पोरग ही बी अडचण. काही मशली नव्हत्या तपासायच्या. आम्हाला काय करायचं? आम्हाला बघू, प्रयत्न करू. सगळे समाधी मोडायला गेले, कोणाला समाधी मोडली. शेवटी कामदेव पाटीला, ज्याला जे कधी महागारी चालला, ज्याला हारच पत्कारली नाही, 60,000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्याची सुद्धा तपश्चर्या एका सेकंदात ज्याला घालली होती, त्याचं नाव काम. त्याचं नाव काय? काम आहे. आणि काम गेला, पण कामावर सुद्धा महादेवाने विजयच मिळवला. काम बी काळ तोंड करून महागारीचा आला. म्हणजे कामावर विजय कुणी मिळवलेला आहे? महादेवाने. आणि ही बाबा कुणाचा अवतार आहे? महादेवाचा. तू कोवारा त्याला शरण जाई येणे नाही. तू कोवारा म्हणतात मी शरण कुणाला बी जाणार नाही. हा महादेवाचा अवतार आहे. आणि कामानं महादेवावर विजय मिळवला. आणि हे ना
अवतार धारण करायचा रामप्रभू राम नावानं अवताराला यायचे भगवान परमात्म्याने ठरले आणि शेषाला सांगितलं चालायचं का शेष म्हणला येतो काय अडचण नाही काय म्हणलं तुम्ही लक्ष्मण आणि चलत हात केलं विनाकारण महादेवाला काय चला नाही माझं म्हणले नाही तुमचं तुम्ही करून ये मला नाही चला म्हणले काय थोडं काम आहे काय एवढं महत्वाचं नाही काय ना तुमचाच भक्त मारायचा तेवढा बोल रावण तुमचा भक्त मारायचा तुमची लंका माघार घ्यायची करायचं का म्हणले ती मला ही माझ्या जतान हे माझं ही कपड्याचं हे नाही कपड्याची गरजच नाही असलं पार्थ सांगतो नाही म्हणले मला ती आंघोळी लागती लय येळ लागते आंघोळी तर समजत ठेवत नाही म्हणजे माकडाच्या जाती जन्म घ्या म्हणजे चला आणि मग ती महादेव हनुमंत झाली लक्ष द्यायला लागले तर असं की तिकडं बघा आणि मग हनुमंतरायाने कामावून कामानं चांगल्याची नीट केली कोणी कामानं चांगल्याची नीट केली हा माझी कोतवाल याने जमदागिनी दुर्वास नाडीले महान महान ऋषी बरोबर काय चांगल्या नाडले कामान धडका महादली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्राशी धरारा लावला जेने यडका मदन तो केवळ पंचान्न त्या ब्रह्मदेवाचं मात्र केलं जगात मंदिर ठेवलं त्याचं कुठंच एकच मंदिर आहे त्याचं पुष्कर पुन्हा मंदिर आहे का त्याच्यात महादेवाची जत्रा आपल्याची ब्रह्मदेवाची जत्रा ब्रह्मदेवाची अमावस्या ब्रह्मदेवाची पौर्णिमा बघा की त्याचा सप्ताह त्याच्या पुण्यतिथी त्याची जयंती काही मिळेल नाही कामाची निघाये ब्रह्मा कन्येशी धरू पाहे पाराशे केले काय लक्ष द्यायला लागले का नाही पाराशराचं तसलंच केलं आणि ह्याच पाराशराची तीच गती केली जहाजामध्ये जहाजात गपची पलीकडे जावं का नाही त्या नावाने पोरगी नाव हाकायला तिला तू माझ्या लेकराची आई होशील का पोरगी म्हणजे लाज नाही पराशरी हरा प्रसिद्ध आहे महाराज हा सोपं नाही आणि ते सत्यवती बरोबर समागम झाला आणि त्याच्यातून व्यास निर्माण आहे लय मोठे करतात काय सांगतो तुम्हाला व्यास निर्माण आहे मुद्दा काय आहे मुद्दा एवढाच आहे आपला विषय एवढा काय सांगत होतो कीर्तन बरोबर आहे काय ब्रह्मदेवाला स्वतःच्या पुरीच्या महाग पळविलं कुणी का मान जाऊ द्या चिलर लफडे सांगायचे स्वर्गातले लफडे सांग इंद्र पडले भाग इंद्राला भाऊ येत किती 1000 भाऊ चंद्राला डाग आहे का नाही हो बोला की काय माहिती ना तुम्हाला कामाचा कुटाणा हे कामानं कुटाने केले ती अहिल्या नावाची एक मुलगी कोणती
तुम्ही काय करा टाइम बघून माझं रामायणाचं भागवत ठेवा मग तुम्हाला सविस्तर सांगतो लक्ष द्यायला लागलं आणि थोड्या गोष्टी सांगता येणार मला सगळं आता काय मला आता उभं हिटलंय नाशिकच्या नाव्यावर इकडून एक वाजता इकडून एक वाजता लक्ष द्या नाशिकचं सांगावं इकलं नाही तिकडे लक्ष द्या खूप इकडून करावं लागायला लागले एखाद्या दाढीला पाणी लावायचं दुसऱ्याची दाढी करीत नसायचं असला धांगा व्हायला लागला त्याच्यामुळे थोडक्यात सांगावं लागेल गेलं माहिती काय सांगलं ती अहिल्या तिच्या बापानं ठरवलं द्यायची तर जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा करील त्याला द्यायची बरोबर इंद्राला पहिलीच आवडायची इंद्रानं जिता गावात काढलं बसला निघाला प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा सगळ्याच्या आधी जातून अहिल्या होतो ही गौतम चालले होते गंगेवर स्नान गौतम नावाचे ऋषी होते आणि बाहेर कशाची गर्दी म्हणजे ही गर्दी ह्याची म्हणजे कशाची म्हणजे ते अहिल्याचं स्वयंवर आहे पृथ्वी प्रदक्षिणा करणाऱ्याला अहिल्या दिली जाणार आहे असं का म्हणले झालं आपल्या कामाचं नाही आपण संन्यासी पुढे गेले 30 सांगाची वेळ आपल्याकडे 30 सांग त्याला गोरज मुहूर्त म्हणते आणि त्या टायमाला वेळेला झालेली गावरान कपिला गाय अर्ध दुतोंडी होती थोडक्यात आता तर कळलं नाही अर्ध वस्त्राचा अंग आईच्या पोटात आणि अर्ध बाहेर आलेलं आणि तसल्या वेळेला जर गाईला प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं कारण 33 कोटी देवळीच्याकडे जर्सीच्या नाही जर्सीला तुम्ही प्या तरी पण असतील काही अडचण नाही जर्सीचा विषय नाही गावरान कपिलाचं बोलायला म्हणून ह्याला 5 घातल्या प्रदक्षिणा किती 5 घातल्या आणि गेला मांडलं पुढं शास्त्र म्हणाले ते सांगावे तरी राज्य हे पूर्ण मानावे म्हणजे शास्त्राचा पुरावा आहे आणि त्या आईला मला माणसं शब्दाला जाग नाही होती मला देऊन टाकली आईला लग्न झालं राहायला गेले इकडे बघा बोलू नका बारीक आवाज आहे लक्ष थोडस बारीक राहायला गेले इंद्र भावनाचा पळायला लागलेला आणि नारदाची भेट झाली नारदाने जे हरी घातलं जे हरी नाही गडबड आहे म्हणले जे हरी घाला सुद्धा टाइम नाही एकदा अहिल्या मिळाली की तुमच्या इथे जेव्हा येतो पण आता टाइम नाही आम्हाला एवढी गडबड त्या अहिल्या मिळवायची या म्हणजे तिला 2 लेकर जायला गाडी थांबली गाडी बंद करून खाली उतरला मग काढली म्हणलं काय म्हणायला लागला की नाद आपल्याला खाली काय म्हणायला काय म्हणायला लागला होणं म्हणले काय अहिल्या गेली होणं गेली काय करा म्हणलं तरी निवडून माणसं निघालते म्हणला लावला मिळ म्हणला पण एकच आहे म्हणलं 1 दिवस तरी त्या अहिलेचा बदला घेतल्याशिवाय टाकला हिला निघाला लक्षात यायला लागलं 1 दिवस ही मसाला लावायला लागला ही ध्यानात ठेवा 1 दिवस बदला गेली एका दिवशी रात्री 12 चंद्राला सोडून घेतलं कोणाला चंद्रा सांगितलं कोंबडा व्हायचं काय व्हायचं तो कोंबडा आणि कोंबडा व्हायचं माझ्या सगळे जण 2 वाजता बाग द्यायचा तेव्हा घड्याळ नव्हते कोंबडा आरवलं की 4 वाजले किती वाजले 5 झाले तांबडं फुटलं काय फुटलं तांबडं फुटलं मग कोंबडा हे कोण झाला चंद्र कोंबडा झाला आणि कोंबडा झाला निघाला 2 वाजता आला गौतम आपले कमंडलू घेतला गंगेवर स्नान ह्या इंद्रानं गौतमाचं रूप धारण केलं मध्ये घुसला अहिल्याचा भूक भोगला नीट ऐका गौतमाच्या रूपात गंगा मैया बोलली ए गौतमा घात झाला ते असेल 2 वाजले जा मागाली इंद्रानं अहिल्या भोगली आले गौतम मागाली इंद्र पळायला हात पळायला तिकडे चुऱ्याला झाला इकडे या बघितलं ओळखीलं तुला इंद्रा तू इंद्र आहेस लक्षात ठेव माझ्या मोबदल्यात माझ्या बदल्यात माझ्या पत्नीचा भोग भोगला शाप आहे तुला 1000 भोग पडतील किती भोग पडतील मग इंद्रा पडले चंद्रला पहिला होता महान असा धरला पुढा होय पुढे नाही मी नव्हतो मी उगा गेलतो उगा नाही पुढे होय नाही उगा मी बसलो होतो थम्सअप पेतो नाही उगा मी नव्हतो होय पुढे नाही उगा चल म्हणला करतो तुम्ही मी बसलो गेलो मला काय माहिती पे चाललाय अरे होईल पुढं नाही म्हणले ही पे सगळं जरी गेला असला तरी ह्याला 6 रुपये का दोघा पथाना
सारखीच काय लागले का नाही पियाला तरी तेवढंच पाप आणि नुसतं सगळं जाऊन फुटाने खाऊन आला तरी तेवढंच पाप लक्षात यायला लागले का काय लागलंय का नाही हा ध्यानात ठेवायचं ही कधी बी ध्यानात ठेवायचं दोघा पत्तन सारिकेची असं असते ती ते मला मी नव्हतो होय पुढे मी नव्हतो पाप करणाऱ्याला अनुमोदन द्यायचंच अजिबात द्यायचे म्हणून एखादी पोरगी जर एखाद्या पोरानं पळवून नेली ज्या गाडी पळवून नेली त्या ड्रायव्हरला बी मध्ये टाकावं खरंय का खोटे बोलायचे खरंय पैसे घ्यायचे मला बोलत नाही असलं असतंय ती त्याच्यामुळं पाप करणाऱ्या सोबत जायचं नाही अजिबात ही नादच नाही आलंय पण ते खेळणारी वेगळी बघणारी वेगळीच त्याला बघी मिळते आता हे खेळणारे चांगलं असतं आणि शेवटला आणि खेळणाराचं वेगळं आणि ती बघणारी दुरी टाक पोलिसाची गाडी आली की पळत येतात बरोबर आहे का नाही बघायला होते ते मी खरं का खोटे बोला त्याच्यामुळं बघा एखादा म्हणला नवा कशाची पौर्णिमा कशाचं काय हे नसते असलं तो बी नको करू तू बघ म्हणायचं आमचा आम्ही बघू किती मी जवळचा मित्र असो तुझं तुला काय करायचं बघ माझी मी करेन आणि तुम्ही जेव्हा हा खरे नको देऊ तुला बापूचा नशा आहे कळायला लागले का नाही हा त्याच्यामुळं गावाचं देवाचं भावाचं ज्यांनी ज्यांनी खाल्लं एका कडकून पाटाने हा खायचं मंदिराचे पैसे सप्त्याचे पैसे गावातले काही पैसे असले देव फक्त वाढ बघू एका कडकून खोटा उठतो ते पुन्हा लय बेकार शास्त्र आहे आता काय तुम्हाला सांगत जावं तुम्हाला वाटेल काय महाराज बोलायला लागले नाहीतर लय बेकार आहे महाराज ही पचत नसते सख्या भावाचं कधीच खायचं नाही पचत नाही देवाचं खायचं नाही आणि गावाचं खायचं पचतच नाही कुटुंब वसूल करीन सांगता येत नाही त्याला ठेवा मग लक्षात ठेवा दोघाला पतन सारखं चंद्राला पुढे धरणं ते कोंबडीचं हे ठीक आहे कोंबड्याचं उदाहरण करून नावायकानं सहकार्य केलंच तुला काळा डाग लागला ते बघा दिसला का हाय ना मग चंद्र इंद्रा पडले भगन चंद्र झाला नारद चुकला चाला आता त्याची तर कहाणी लई बेकार त्याने एक दिवशी इना चिपळ्याचं फेकून दिली लक्ष द्यायला लागलं का नाही नकोच म्हणलं ही धंदाच नको म्हणला द्यावा हे तू हटाल हे तू इमाल हे तू आगन हा तू सुभट म्हणला देव देवच करायचं नाही कशाचं देव देव कशाचं लईच नारद बिघडलं होते लई बिघडलं होतं नारद देवाकडेच गेलं तर देवा तुला बायका किती 16,100 कार्यकर्त्याची काही दखल म्हणलं काय असा हिंडायला बिगर बायकोचा कामानं त्रास दिलेला त्याला लक्ष द्यायला नाही म्हणून अर्धनारी नटेश्वरी म्हणतात नारदाची नारदी झाली कुणी किरकी कामानं मग काम आणि क्रोध एवढे वाईट आहे पण त्यांच्यावर विजय मिळविणारा एकच होऊन गेला काम बांधवडी आणि काळ घातला जो डरी कामावर विजय हनुमंतरायाने मिळला एक आणि काळाच्या बाबतीत जर बोलायला जाताना तर हनुमंतरायाची पुण्यतिथी बघितली पुण्यतिथी नाही चिरंजीव ते जे 5 चिरंजीव सांगितलेत ना त्यातले मुख्य चिरंजीव कोण आहे त्यांची जयंती म्हणजे जन्मदिवस आहे पुण्यतिथी नाही कारण ते मेले नाही गेले नाही प्रत्येक गावागावात हजर बरोबर आहे प्रत्येक गावात हजर आहे आणि कोणी गावाचा दबदबा एवढा आहे गाव मिळून सगळं गाव मिळून त्याला एक प्लॉट रिकामत होते तुटे का नाही बोला की ठोते बरं आपले घर ठोते पण मन गावात हनुमंतराचं घर बांधून द्यावं लागते गावावर गणी करा कोणता करणार त्याचा सगळ्या गावाला केलं यायचं त्याला घर बांधून द्यायचं हायकाने सगळ्या बरोबर म्हणजे याचा अर्थ एकच आहे काळावर विजय मिळविला कामावर विजय मिळविला क्रोधावर विजय मिळविला म्हणून त्याला धन्यवाद झाला
तया माझे दंडवत आणि कपी हनुमंत त्या हनुमंतरायाला दंडवत घातला. इकडे कपी पुळी हनुमंत. कपी म्हणजे वानर आणि वानराच्या कुळात जो जन्माला आला त्याला सुद्धा बसा. तुम्हाला 9 जणांना बोका लावणार जाताना मी 9 जणांना बोका लावणार बस लेट करत नाही. अधिकार एवढा श्रेष्ठ. आता तुकोबर आहे बारकीचे दोन्ही दिसती सारखी तुकोबार आहे कुठं वानराला नमस्कार करीत असतील का? अधिकार श्रेष्ठ आहे. पण तुकोबारासारखे ना भक्तीचा रस्ता वानराला विचारला. काय काय भक्तीच्या त्या वाटा आणि सुमटा म्हणजे हनुमंतराय भक्तीचा रस्ता विचारण्यासारखं एकमेव गिरायक म्हणजे हनुमंत. बरं बायको नाही लेकरं नाही काही संबंधच नाही. आणि गावाच्या बाहेर पडताना हनुमंतरायाचं मंदिर म्हणजे ग्रामदैवत असतं. कसलं दैवत जुनी पद्धत होती. आता काळ बदलला. जुन्या काळात ह्या जुन्या माणसाच्या आंघोळ झाली की माणसं पहिले कुठं असायचे का नाही. तिथं भीती गाठी सगळ्याच्या व्हायच्या. माणसं म्हणायचे फलाण्याचं असं झालं. सकाळी पारावर गेलो कुठे गेलो पारावर म्हणते की नाही मारुतीच्या पारावर ऐकायला सांगा. आता बदलले सगळं. पण पहिलं हनुमंतरायाचं दर्शन घेतल्याशिवाय कुठलंच काम होत नव्हतं. होतं सांगा. आता बी होत नाही पण मानायला तयार नाही. आणि त्याची एक सिस्टीम ती कसं आहे माणूस शेवटाला त्याच्या जवळ यावं लागते. कुठं गेला तरी त्याच्याशिवाय पर्याय. पहिल्यांदा माणूस शायरीमध्ये बुटं घालून चढत कुठं मारुतीच्या पारावर काय घालून कधी नवरदेव झालं बुटं घालून वडील. हनुमंतराय काही बोलत नाही. असू द्या पण हनुमंतराय म्हणते कहोच नाही यायचा. पण माझ्याकडे बुटं घालून आलंस का हीच बुटं तुझ्या पाठीत पडलं मग माझ्याकडेच येणार. आणि तेच बुट एकदा पोरांनी बुट घातली माणसं म्हणते मारुतीचा पार बाळा कळायला लागले का नाही करायला. हा म्हणजे असलं दैवत आहे. आणि त्याची ती ताकद तिचं विचारूच नका. तुकोबाराला विचारलं त्यांची ताकद हनुमंतरायाची ताकद. आता ती ताकद सांगायसारखी नाही म्हणले उगा एक ताकद सांगतो म्हणजे याच्या पार्टाची. म्हणजे कोणत्या पार्टाची? शब्दाची. कशाची? काय ताकद आहे शब्दाची?
होतं त्या शेजारी, काहीच नाही. कितीतरी राक्षस छातीवर अशी बुक्या हाणून की मिळली पण काही झालं नाही. कळायला लागलं का नाही? आणि शेपटाबद्दल तर बोलूच नका. पुच्छ म्हणजे शेपटाबद्दल बोलायचं जर झालं, या ब्रह्मांडाला कवळा कळतो तुम्हाला? कवळा कवळा सरपणाचा ज्वारीचा बाजरी काय कवळा, ह्याला कवळ्यात धरा म्हणते नाही माणसं. ह्या जगाचा कवळा करण्याची ताकद फक्त शेपटात. कशात होती? शेपटानं असं आवडलं तर जग त्या शिफ्टीमध्ये बसल एवढा त्याचा अधिकार होता. लक्ष द्यायला लागले. हे बोला का रे वजन गरीब वजन होते. महाराज लोक कोणी आले की बायकोला हे चहा कर, तुम्हाला नसते करी, चला हॉटेल म्हणून एवढं काय वेळ मी वेळ नाही म्हणा. आपल्या कसं वजन कसलं नसते. मला बायको म्हणून म्हणायला लागलो ना, काय होतच नाही म्हणायला. लय मी एकदा सासरवाडी झाली, चल मला इथं राहायचं, तिकडे मी घालतो तुला. आणि नदीच्या पलीकडे जायचं होतं. तिची मैत्रिणी भेटली, गप्पा मारीत बसली. गप्पा मारीत बसल्याच्या नंतर मी पुढे गेलो पाहुण्याच्या इथं. ती आली मागून, आली ती ठोकली. मला काय झालं? हो मला झालं का? मला काय झालं सांग की. तुम्ही तिकडे कीर्तनाला गेले काय घाली जा, पण माझ्या बापाच्या इथे येत असताना पॅन्ट घाली जा. मला काय झालं आता पॅन्टीचं धोत्राचं? माझी मैत्रिणी म्हणतो तिथे धोत्रावर तू सासरा आहे का? आहे का? अगं येडे म्हणलं धोत्रामुळं पोटभर मिळायला लागले. सासऱ्याला सातात हात दिला म्हणलं सांभाळा गेला. आधी कशी पूर्वी जन्माला घातली म्हणलं तुमच्या कर्माची फळं आम्हाला भोगायची वेळ आली. सासरा म्हणला लय गरम होऊ नका, एकच फळ तुम्हाला दिलंय, अख्खं झाड मी सांभाळायला. लक्षात यायला लागलंय की नाही? ब्रह्मांडाचा कवळा करणे अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत आहेत, बाकी काही नाही. पण काही ठिकाणी किडे मरत आहेत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात. कवळी ब्रह्मांड जो पूज्य म्हणजे पहिली ताकद काम बांधवडी, दुसरी ताकद काळ घातला तो दळी, तिसरी ताकद शरीर वज्रायशे आणि चौथी ताकद शेपटातली. कवळी ब्रह्मांड जो उच्च एवढा अधिकार असल्यामुळे तुकोबारा म्हणतात मी त्याला शरण गेलो येत, पण विनाकारण शरण जायला मी येडा नाही. मी काही ती माकडाच्या जातीतला अधिकार आहे म्हणून शरण गेलो नाही. कसं असते पठ्या कुणाचा ह्याला किंमत असते. काय कुणाचं आहे? पठ्या कुणाचं आहे ह्याला किंमत असते. महाराज उगाच नसते. माणसं म्हणते समजा आमचे तुम्हाला माहित नसतील, माझे गुरु लाड गुरुजी म्हणून आमच्या इकडं महाराज लाड गुरुजी. मग माणसं ते ज्यांना गुरुजी माहिती ते काय म्हणणार साते महाराजांनी कीर्तन भारी केलं, गाव म्हणणार की सगळं नंबर एक कीर्तन. पण ही भजनी काय म्हणणार आरती लाड गुरुजीचा पट्टी आहे रे. नाव कुणाचं निघत आहे? गुरुजीचं निघणार ना. पठ्य कुणाचा ह्याला केलं बरोबर खरं का खोटे? हा म्हणून माझ्याकडे येण्याची जरी इच्छा नसती एखाद्याची, पण ती गुरुजीच्या ओळखीचा असल्यामुळे माया आरती गुरुजीच्या जवळचा माणूस आहे म्हणून जवळ यावं लागतंय का नाही? माणसं म्हणतात नाही एवढा मोठा माणूस आहे त्याच्या काय पाया पडलास रे आपलं त्याला काय अधिकार? त्याचा अधिकार नाही पण ती गुरुजीचा विचार संगतीचा परिणाम. आओ मला सांगा माऊली सोबत रेडा राहिला टोनगा हल्ला लक्षात यायला लागले का नाही? उगाच संग राहिला बोलला मला घेऊन जा आळंदीला. आळ्याला आल्याच्या नंतरच त्याला ती काय झालं काय मरण पावलं आळ्याला. कोण? रेडा. आणि मग तिथं त्याची समाधी. आमच्यासारख्या विद्वान मी तर काय सामान्य विद्वानांना अभ्यासू माणसाने रेड्याच्या पुढे जाऊन कीर्तन करावं लागतं. कळायला लागलंय का नाही? आणि रेड्याच्या का रेड्याच्या पुढे पाया पडत असते का? बघावत रेड्याच्या पाया पडत झालं नाही मग त्याच्या का माऊलीच्या संगीचा रेडा आहे. कळायला लागले का नाही? बाकीचे बी घोडे येते पाया पडतो घोड्याच्या पण नाही. आणि रथाचे घोडे पडतो त्याला बोला. संगत कुणाची ही महत्वाची. हा
तुकोबा म्हणतात तुम्ही पाया पडायला शरण जायला नाही. हनुमंतराय तर श्रेष्ठच आहे, पण तू सेवक रामरायाचा रामाच्या सेवका किंवा रामरायाच्या सेवका. आणि म्हणून शरण आलो म्हणे राम प्रभूचे ते सेवक रे, म्हणून मी त्यांना शरण आलो. तया माझी दंडवत कपी हनुमंत. अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडला की 9 जण हे सगळे 9 जण कार्यक्रमाचं याची पौर्णिमा त्यांच्याकडे, त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. बोलू नका, थांबा, तुमचं सांगायला बोलू नका. त्यांनी 9 जणांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांना मी मनापासून धन्यवाद. पवनसुत हनुमंतरायाची कृपा कायम त्यांच्यावर राहो, देवाने त्यांचं भलं करावं एवढी प्रार्थना करतो. आणि आपण एवढी मोठी परंपरा आता 10-11 वर्ष होत आली, बरोबर आहे का नाही? ही परंपरा टिकवलेली 11 वय का हे आता 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 म्हणजे 6, 12 वर्ष कधी पूर्ण होतील? गणपतीला चतुर्थीला, अनंत चतुर्दशीला 12 वर्ष पूर्ण होतील. ती पौर्णिमा, तिच्या पौर्णिमा नाही, चतुर्दशीला सुरुवात केली होती का? मग त्या दिवशी आता या वर्षी मोठा कार्यक्रम ठेवायचा. लक्ष द्यायला कोणाच्या वाट्याला असेल ती बघा, अजून त्याच्या 4 जण माणसं घाला. कारण या कार्यक्रमाला आता एक तप पूर्ण झालं. किती वर्ष झाले? 12 वर्ष झालं, म्हणजे एक तप झालं. आणि तपपूर्ती सोहळा म्हणून मोठा कार्यक्रम ठेवा. सकाळी कीर्तन ठेवा, दिवसभर अन्नदान ठेवा, पुन्हा कीर्तन ठेवा, भारुड ठेवा, पण एक मोठा कार्यक्रम तपपूर्तीचा. कुणाच्या ज्यांच्या आयोजनात जे असेल किंवा गाव मिळून करा की काय हरकायला लागले, बरोबर आहे की नाही? आणि एक तपपूर्तीचा अनंत चतुर्दशीचा कार्यक्रम करा ही आपल्याला विनंती करतो. मलाही माहिती की माझा आवाज बसलेला आहे, म्हणावं तेवढं समाधान लोकांचं बी नाही, माझं बी नाही. खरं म्हणजे माझं बी समाधान नाही त्याच्यात. म्हणजे एवढा ढिल्या अंगाला कीर्तन करणारा मी नाही. लक्ष द्यायला लागलंय का नाही? पण आता त्याला नाईलाज आहे. पण ह्यांना शब्द आहे तुम्हाला, तुम्ही पुन्हा कवा बी मला बोलवा, तुम्हाला याच बजेटमध्ये एक कीर्तन करून देतो, याच बजेटमध्ये पुन्हा एक कीर्तन करून देतो. म्हणजे डबल ऐकायला हा म्हणायला काय शब्द आहे आपला शब्द आहे सुनील महाराज. काय अडचण आहे का सांगा? जी बजेट असेल त्या बजेटमध्ये पुन्हा एक कीर्तन आपल्या गावाला 100% करणार. कारण माझा बी तेवढा समाधानच नाही. मला बी असं कसं 3 तास कीर्तन झाल्याशिवाय मला बी असं कीर्तन झाल्याशिवाय वाटत नाही. पण आता नाईलाज कोक्या इलाज मजबुरीकानं महात्मा गांधी म्हणून कीर्तन केलं. पण शब्द आहे आपला बरं का. पुढच्या वर्षी तुमची जी पौर्णिमा असेल तेव्हा बोलवा, किंवा तपपूर्तीला बोलवा, किंवा मध्ये केव्हा बी तुमची जेव्हा हुकी आहे तेव्हा बोलवा. एक सेवा नक्की करी. सगळ्याला धन्यवाद. काही चुकलं असलं माझ्या पदरात टाका, मी गुंडाळून कर्जतला झटकितो. बरोबर तेवढं संतेवर लोकांना महाराज म्हणले स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु जो महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि गुरुवरी अर्जुनजी महाराज लाडू यांचा प्रसाद सुख माझ्या वाणीचा. विठ्ठल जय जय.